नमस्कार, मी क्रांती आहे रे. आज चला तर आपल्याला व्हेजिटेबल लोणचं तयार करायचं आहे. तर ह्यासाठी आपण आता इथे साहित्य काय काय घेतलं आहे. तर इथे मुळा घेतलेला आहे, आलं घेतलं आहे, लसूण पण घेणारच आहे. आलं, लसूण, मिरची, आवळा आणि गाजर, बीट अशा वस्तू घेतलेल्या आहेत आणि अशा स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेल्या आहेत. त्याची वरची साल काढून घेतलेली आहे. तर या ठिकाणी मिरच्या, गाजर, आवळा, मुळा आणि बीट अजून कापायचं बाकी आहे. तुम्हाला कसं कापायचं ते दाखवत होते आणि आवळ्यामधले बी काढून घेतले आहे बघा. अशा आपण सगळ्या हे छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं होतं. तर आलं आणि त्याच्यावरची साल काढून घेतली आणि अशी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आणि हे असे तुकडे केल्यानंतर तर इथे सगळ्याचे असे तुकडे करून घेतले आहे. बीट, गाजर, मुळा आणि एक किंवा आणि असं 5-1 मिनटं असं असं 2 ते तास असं उन्हामध्ये थोडंसं वाळवून घेतलेलं आहे. कारण आपल्याला आता लोणचं करायचं आहे, त्याच्यातलं पाणी गेलं पाहिजे, त्याच्यासाठी ते उन्हात वाळवून घेतलं. उन्हात वाळल्यानंतर बघा इथे मी सकाळी ते कट केलेलं होतं सकाळी. त्याच्यानंतर मी ते उन्हामध्ये 3 ते 4 वाजेपर्यंत उन्हात ठेवलेलं होतं आणि 4 वाजता ते काढून आणलेलं आहे. आणि मग 4 वाजता मी हे लोणचं करायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यात अजून काय टाकू शकतात. याच्यामध्ये तुम्ही ओली हळद असते ती सुद्धा टाकू शकतात. तर माझ्याकडे थोडंसं तेल संपलं होतं, पण मी सूर्यफुलाचं तेल वापरलेलं आहे. तर याच्यात मी एवढ्या वस्तू टाकलेल्या आहेत. तुम्हाला वाटलं तर अजून तुम्ही फ्लावर वगैरे टाकू शकतात. तर माझ्याकडे नव्हती, मला याचंच करायचं होतं, त्याच्यामुळे मी तेवढंच वापरलेलं आहे. पूर्ण रेसिपी, पूर्ण व्हिडिओ बघा, खूप सुंदर आणि अगदी सोप्या पद्धतीने येणार आहे. तर इथे गॅसवर आपण तेल ठेवलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे. तेल तापू द्यायचं आहे. तेल तापल्यानंतर इथे तेल तापत आहे. तेलाच्या अशा वाफा वगैरे निघायला लागल्या की आपण गॅस बंद करणार आहोत. इथे तेल तापलं जाणार आहे. तेल तापलं होतं तोपर्यंत आपण इथे सगळा हा जो आपण गाजर, बीट, आलं, आवळा, आता ह्या दिवसामध्ये हे सगळे मिळत असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही करून ठेवता का. उन्हात का वाळवायचं, कारण ते खराब होऊ नये म्हणून आपल्याला 2-3 महिने टिकावं म्हणून आपण हे उन्हात वाळवून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मिरच्यासुद्धा अशा उभ्या चिरून घेतल्या. तर मिरच्या टाकायच्या राहू दिलेल्या आहेत. फक्त आपण इथे मिरच्या नंतर टाकायच्या आहेत. आता याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल लसूण नव्हता, तर लसूणसुद्धा आहे आपला. लसूण आपण बघा. त्याच्यानंतर आपण इथे बेडेकरचा हा जो आहे रामबंधूचा लोणचे मसाला घेतलेला आहे. हा सहज आपल्याला दुकानामध्ये मिळतो. तर हा रामबंधूचा आपण हा लोणचे मसाला घेतलेला आहे. 1 पुडी घेतलेली आहे. 1 पुडी एवढ्या याला पुष्कळ होऊन जाते. बघा या ठिकाणी हा मसाला आपण याच्यात टाकून दिला आहे. रामबंधूच्या मसाल्यामध्ये सगळं मीठपासून तर सगळं अगदी बरोबर असतं, त्याच्यामुळे आपण तेवढा मसाला घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघा तेलाच्या वाफा निघायला लागल्या आहे. तेल छान तापलेलं आहे. थोडं तेल कोमट होऊ देणार आहोत आपण. तर हे तापलं आहे तेल, हे बाजूला करून घेणार आहोत. माझ्याकडे थोडं कमीच तेल होतं, त्याच्यामुळे तेवढं. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून तेल घेऊ शकतात, मोठी वाटी भरून. तर ह्या ठिकाणी तर तेल इथे मी आता ह्या लसणाच्या थोड्याशा कापड्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेलं आहे. तर आपलं तेल थोडंसं कोमट असतं, म्हणजे पूर्ण तेल गार होऊ देणार नाही आहोत आपण. तर या ठिकाणी मिरच्या, तर इथे पूर्ण तेल गार झालेलं नाही आहे आपलं हे थोडंसं तेल. तर ह्या ठिकाणी आता आपण ह्या तेलामध्ये आता इथे लसूण टाकून घेणार आहोत. बघा छान इथे लसूण टाकल्यानंतर थोडंसं तेल गरमच आहे. तर गरम तेलामध्ये थोडंसं तेल गरम असल्यामुळे लसूण छान हे झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते की खूप गार झालेलं तेल नाही आहे. या ठिकाणी गरमच आहे. थोडंसं तेल जास्त गार होऊ दिलेलं नाही आहे. त्याच्यात आपण इथे लसूण टाकून घेतलेलं आहे. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने जर लोणचं केलं तर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही.
त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. बघा, या ठिकाणी आपण इथे मिरच्या टाकून घेणार आहोत. आता आपण याच्यात मिरच्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहेत. मिरच्या सुद्धा अशा 1-2 मिनटं त्याच्यात परतल्यानंतर आता पूर्ण तेल गार झालेलं आहे आणि आता आपण इथे याच्यात ओतून घेणार आहोत. कोमटच तेल आहे, पूर्ण गार म्हणजे पूर्ण गार नाही झालं, थोडं कोमट आहे. तुम्हाला वाटलं तर इथे माझं थोडंसं तेल कमी झालेलं आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून तेल टाकू शकता. आणि असं छान झटपट असं लोणचं तयार होईल. तुम्ही याच्यात कोणत्याही भाजीपाला टाकू शकतात आणि अशा पद्धतीने जर तुम्ही भाजीपाल्याचं बघा, खूप सुंदर असं हे लोणचं तयार झालेलं आहे. बघा, मी तुम्हाला जवळून कॅमेरा दाखवलेला आहे तर खूप सुंदर असा कलरसुद्धा छान आला आहे. प्रवीणचं लोणचे मसाला आणायचा आणि त्याच्याने हे छान असं हे हे असं लोणचं तयार झालं आहे. आपल्या इथे भाजी तुम्ही याच्यात कोणत्याही भाज्या टाकू शकतात, पण मला गाजर, मुळा, बीट याचंच लोणचं करायचं होतं, त्याच्यामुळे मी दुसऱ्या भाज्या टाकलेल्या नाही आहेत. तर असं छान असं हे अगदी 2 ते 3 महिने सहज हे लोणचं राहू शकतं आणि छान अशी चवसुद्धा खूप सुंदर अशी येते. तर याच्या आधीही मी लोणच्याचे काही व्हिडिओ टाकलेले आहेत. तर मी याच्या आधी मी जो घरी केलेला मसाला होता त्या मसाल्याचेच केलेले आहेत, जेणेकरून मी कारल्याचं लोणचं टाकलेलं आहे. तर माझ्या चॅनलवर कारल्याचं लोणचं आहे, गवारचं सुद्धा लोणचं केलेलं आहे मी, ते सुद्धा बघा तुम्ही, माझ्या चॅनलवर आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. छान असं हे आपलं आता आपण इथे काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहोत. असं छान असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि लगेच आपण 1 ते 2 दिवसात खायला सुद्धा तयार होऊन जातं. आणि असं इन्स्टंट लोणचं खूप सोपं आणि साध्या पद्धतीने केलेलं आणि छान भरपूर दिवस 2-3 महिने टिकत असतं हे लोणचं. तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा.